नमस्कार. सर्वांचे खूप स्वागत आहे. हिंदू ग्रंथांमध्ये सूर्याची 12 रूपे सांगितलेली आहेत. प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देत असते. पौष महिन्यातील सूर्यदेवतेचे पूजा केल्याने अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला ठरणार आहे. ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे हे परब्रह्म स्वरूप मानले जाते. तुम्ही नेहमी वेळ काढू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या रविवारी तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. रविवार हा सूर्यदेवताला समर्पित आहे आणि पौष महिन्यातील पहिला रविवार उद्या आहे, म्हणून तुम्हाला उपवास असो किंवा नसो सकाळीच करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि एकदम साधा असा सोपा असा हा एक उपाय. यश, ज्ञान, कीर्ती प्राप्त होणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील, कारण सूर्यदेवता आपले सर्व संकटे दूर करणारीच देवता आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय केल्याने सूर्यदेवता नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमचे सर्व कामे देखील मार्गी लागणार आहेत. आणि खूप सोपा उपाय आहे. घरातील प्रत्येकजण हा उपाय करू शकतो. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, कारण पौष महिन्याचा पहिला रविवार हा उद्या असणार आहे. पौष महिना हा देखील अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यातील तुम्ही प्रत्येक रविवारी हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. पौष या शब्दाचा अर्थ असा आहे, पोषण असा आहे. त्यामुळे हा महिना शरीराला पोषण देणारा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये जर तुम्ही काही उपाय केले तर साक्षात देवाची कृपा तुमच्यावर प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे तुमचे शारीरिक, मानसिक कोणतेही नुकसान झालेले असो ते पूर्णतः नष्ट होईल आणि तुमची प्रगती होणार आहे. तुमचे आजारपण असेल ते देखील दूर होणार आहे. तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. कारण कधीकधी आपण खूप कष्ट मेहनत करतो, आपल्या काही इच्छा असतात, त्या इच्छा आपल्या लवकर पूर्ण होत नाहीत. असे काही अडचणी येत असतात, ज्यामुळे कोणतेही काम आपले पूर्णत्वाला येता ते काम राहते. तर अशा सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. कारण सूर्यदेव हा वेदांमध्ये जगाचा आत्मा असल्याचे मानले जाते. संपूर्ण जगाचा आत्मा सूर्य आहे. सूर्यापासून पृथ्वीवरील संपूर्ण जगाचे सजीवांना ऊर्जा आणि वनस्पतीला देखील ऊर्जा प्राप्त होते आणि जीवन देखील मिळत असते. सूर्यदेव हे हिंदू धर्मातील प्रमुख देवता असून विश्वाचा आत्मा, ऊर्जा, जीवनाचे स्तोत्र आहे, जे पृथ्वीवरील सर्व जीवांना ऊर्जा देते. ते नवग्रहांचे राजा आहेत, प्रकाश रूप आहेत, ज्यांना ऋग्वेदात उच्च स्थान आहे. त्यांची उपासना केल्याने आरोग्य, समृद्धी, यशस्वी जीवन आपल्याला मिळत असते. त्यांना 7 घोड्यांच्या रथावर स्वार झालेले दाखवलेले आहेत. ते साक्षात ब्रह्माचे स्वरूप मानले जाते. त्यामुळेच तुम्हाला सूर्यदेवाच्या या पौष महिन्यातील रविवारी हा उपाय करणे खूप प्रभावी ठरणार आहे. सूर्यदेव हे पंचदेवांपैकी एक देव आहेत. त्यांना जगाचा आत्मा मानला जातो. थोडक्यात काय, सूर्यदेव हे केवळ एक खगोलीय पिंड नसून ते जीवनात शक्ती आणि दैवी अस्तित्वाचे प्रतीक हे आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये होणारे दुष्परिणाम दूर करू शकतात आणि आज आपल्या कुंडलीत 9 ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली ग्रह आणि देव माहीत आहे, ते म्हणजे सूर्यदेव. सर्वांनाच माहीत आहे की हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला गेलेला आहे. त्यापैकी रविवार हा सूर्यदेवाला समर्पित केला गेलेला आहे आणि पौष महिन्यातील रविवार हा विशेषतः सूर्यदेवाला समर्पित दिवस आहे. या दिवसाचा स्वामी सूर्यदेव आहेत. रविवारी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यदेव हे केवळ विश्वाचा निर्माता नाही तर 9 ग्रहांचा राजाही आहे. त्यामुळे विशेषतः सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो. तुम्हाला असंख्य समस्या असतील तुमच्या आयुष्यात, त्या सर्व निवारण होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. प्राचीन काळापासून अशी मानले जाते की भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही नैवेद्याची किंवा मोठ्या पूजेची गरज नाही. हा एकच असा देव आहे जो त्याला नमन करून आपण त्यांना जल अर्पण केले तर ते प्रसन्न होतात. अनेक कथांमध्ये सूर्यदेवाला पृथ्वीला ऊर्जा देणारे, प्रदान करणारे असे मानले जाते. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संपत्ती, सुख, समृद्धी, संपत्ती मिळवायची असेल तर तुम्ही दर रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करावी. सूर्यदेवाची 12 नावे घ्यायची आहे. त्यांचा नाम जप केल्याने तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी या चांगल्या तुम्हाला घडायला सुरुवात होणार आहे. सूर्यदेवाची 12 नावे नाम जप केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना हे पूर्ण करत असतात. आणि त्यासोबतच तुमच्या कुंडलीत सूर्याच्या ग्रहाची जी स्थिती आहे ती बलवान होत असते.
त्यामुळे तुम्हाला सूर्याची 12 नावे घेऊन हे एक काम करायचे आहे. आणि मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उद्या तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी हा उपाय तुम्हाला 8 वाजेच्या आतच करायचा आहे. जर तुम्हाला शक्यच नाही झाले तर तुम्ही 9 वाजेपर्यंत करू शकता. परंतु तुम्हाला हा उपाय सूर्य उगवण्याच्या आधी करायचा आहे. सूर्य उगवत असेल त्यावेळेत करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचे आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचे आहे. या दिवशी गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकालाच गंगेमध्ये स्नान करणे हे शक्य होत नाही. तर तुम्ही घरीच थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे किंवा त्यामध्ये थोडीशी तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. देवघरातील देवांची पूजा करायची आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा त्याचा उदय होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड सकारात्मक ऊर्जेने उठत असते आणि लोक दिवसाची सुरुवात करतात. सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यग्रह बलवान नाही अशा व्यक्तींना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागत असते. तर अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी जप हा केला जातो. सोबतच सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते. याने यश प्राप्ती होते. यासह तुम्हाला उद्या आवर्जून एक महत्त्वाचे काम करायचे आहे. ते म्हणजे आदित्य स्तोत्राचे पठण करायचे आहे. अत्यंत लाभकारी स्तोत्र आहे. तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला आदित्य स्तोत्राचे पठण करायचे आहे. जर तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल, उद्योग व्यवसायात यश मिळत नसेल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळवायचं असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे अत्यंत लाभकारक ठरणार आहे. या स्तोत्राच्या प्रभावामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर सूर्यदेवाला पिताचे कारक मानले जाते. आदित्य हृदय स्तोत्राचे नियमित पठण केल्याने पिता व पुत्र यांच्यातील नाते अधिक चांगले होत असते. त्यासोबतच डोळे किंवा हाडांच्या समस्येने त्रस्त असल्यास या स्तोत्राचे पठण करणे लाभदायक ठरते. यामुळे आरोग्य सुदृढ होते आणि अनेक व्याधीपासून सुटका होते. अनेक असे फायदे या स्तोत्राचे आहेत. म्हणून तुम्ही आवर्जून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण हे करायचेच आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्यग्रह 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 6व्या, 7व्या, 8व्या आणि 12व्या स्थानात आहे, अशा लोकांनी देखील हृदय स्तोत्राचे पठण आवर्जून करावे. त्यासोबतच तुम्हाला हा सोपा उपाय देखील करायचा आहे. तर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्यामध्ये थोडेसे शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला गुलाबाचे फूल टाकायचे आहे. गुलाबाचे फूल नसेल तर इतर कोणतेही फूल टाकले तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये थोडेसे लाल चंदन असेल तर ते देखील टाकायचे आहे. चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहे. म्हणजेच काय, तर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. हे जल अर्पण करत असताना पायावर उडणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यासह रविवारी नदीच्या वाहत्या पाण्यात थोडेसे तांदूळ आणि गूळ प्रवाहित करायचा आहे. त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवायचे आहे आणि ते तुम्हाला संध्याकाळी प्यायचे आहे. असे केल्याने देखील लाभ होतो. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र शक्य झाल्यास परिधान करायचे आहे. आणि जे तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार आहात तेव्हा तुम्हाला ओम घृणी सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा. खूप प्रभावी उपाय आहे. यामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला दिसेल आणि खूप अनुभवी उपाय आहे. 100% फलदायी आहे. नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.